ज्या वेळेला विषय येतात त्यावेळेला आपण काही त्रुटी आणि त्याच्यातले आर्थिक गैरव्यवहार हे महापालिका प्रशासनासमोर सातत्याने आणत असतो आणि त्याच्यातलाच एक भाग जो आहे तो आपण गोखिवऱ्याला जी डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंडवरती केंद्र सरकार राज्य सरकारच्या निर्देशानुसार आणि कोर्टाच्या निर्देशानुसार जो जुना कचरा आहे म्हणजे एक तर नवीन कचरा जो आहे त्याचं दररोज त्याची विल्हेवाट लावली पाहिजे म्हणजे त्याचं विघटन करून त्याच्यावरती प्रक्रिया केली पाहिजे। त्याच्यासोबत जो जुना कचरा आहे ज्याला आपण लिगसी वेस्ट म्हणतो त्या लिगसी वेस्टवरती पण प्रक्रिया केली पाहिजे। त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार अनुदान देतं। त्याच्यासोबत MPCB असतील NGT असेल किंवा सुप्रीम कोर्टाचे काही निर्देश आहेत आणि या निर्देशानुसारच महापालिकेने 2024 साली डिसेंबर 2024ला एक टेंडर काढलं जवळपास डिसेंबर 2023 आणि जवळपास 13 लाख टन त्यावेळेला जुना कचरा होता। त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी 835 रुपये दराने साई युटिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे आणि सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा ही कंपनी नालासोपारा आपल्या आचोळ्याचीच आहे। ह्या कंपनीला काम देताना नेमका काय पूर्वानुभव किंवा त्याचं काय प्रोफाईल चेक केला गेला हे गुलदस्त्यात आहे आणि या साई युटिलिटीने आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 2025च्या मार्च एप्रिलमध्ये त्याचं काम बंद करण्याच्या संदर्भातले निर्देश आयुक्तांनी दिले। त्याच्यानंतर त्याचं कामही रद्द केलं। सदर कॉन्ट्रॅक्टर जो होता तो सुप्रीम हायकोर्टात गेला। हायकोर्टाने त्याच्या संदर्भात काही निर्देश दिले। हे करताना सुद्धा प्रशासनाने जाणीवपूर्वक काही त्रुटी ठेवल्या जेणेकरून त्याला हायकोर्टामध्ये जाण्यासाठी संधी मिळावी आणि हे सगळं करताना जवळपास 39 कोटी रुपये हे महापालिकेने साई युटिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला पे केले। हे पे करताना जी काही बिलं काढली गेली ज्या बेसिसवरती पेमेंट केलं गेलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा जो आहे हा दिसून येतोय। आता आपण PPTच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी बघू। त्याच्यासोबतच म्हणजे हा घोटाळा करताना काय गोष्टी झाल्या तर बोगस इनवॉइसेस क्रिएट केले गेले। बोगस वाहनं जी दाखवली गेली म्हणजे आपण पॉवर टिलर असेल टाटा इंडिका असेल त्यानंतर स्विफ्ट डिझायर असेल मारुतीची त्याच पद्धतीने होंडा शाईन गाडी जी आहे ह्या गाडीवरती 26 टन प्लास्टिक जो उरलेलं प्लास्टिक असतं रिफ्यूज डिराइव्ड फ्युएल RDF म्हणतो आपण त्याला हे सिमेंट कंपन्यांना जातं। सिमेंट कंपन्यांना ते कंपल्सरी घेणं आहे त्यांची जी भट्टी आहे त्याच्यामध्ये जाळण्यासाठी आणि हे गेलं कुठे तर चंद्रपूरला गेलं। हे गेलं कुठे तर राजस्थानला गेलं उदयपूरकडे आणि हे सगळं कशावरती गेलं तर ह्या टाटा इंडिका स्विफ्ट डिझायर त्यानंतर पॉवर टिलर या सगळ्या गाड्यांमध्ये आणि 26 टन प्लास्टिक कशा पद्धतीने जाऊ शकतो या संदर्भात आम्ही आयुक्त महोदयांना या संदर्भात मे 2026 मध्ये पत्र दिलेलं आहे। त्याच्यावरती अजूनही कोणताही गुन्हा दाखल 13 मेला हे पत्र आम्ही दिलेलं आहे पुराव्यासहित म्हणजे अगदी त्याचे RC बुक काढून आपण दिलेलं आहे। त्याच पद्धतीने ह्या कंपन्यांचे म्हणजे जे दालमिया कंपनी आणि याची आदित्य बिर्ला अल्ट्राटेक या दोन्ही कंपन्यांना हे सगळं RDF 1,06,000 मेट्रिक टन RDF पोचवलं अशा पद्धतीचं त्यांनी इनवॉइस दिले आणि त्या बेसिसवरती महापालिकेने त्यांना 39 कोटी रुपये पेमेंट केलं की त्यांनी काम केल्याचं दाखवलं। परंतु ह्या कंपन्यांचे जे इनवॉइस आहेत त्याचं जे कन्फर्मेशन आहे ते महापालिका उपायुक्तांनी पत्र पाठवलं त्या कंपन्यांना। त्या कन्फर्मेशन कशावर घेतली तर ती ईमेलवरती घेतली आणि ते ईमेल बोगस असल्याचं आता सिद्ध होत आहे। त्यामुळे त्यांनी जी कन्फर्मेशन घेतली तीही बोगस आहे। याच्यासोबत हे सगळं करताना याचा जो आपला जो आपण
कन्सल्टंट आहे. ह्या कन्सल्टंट टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडनी हे सगळं सर्टिफाय केलं आणि महापालिका अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने त्याचं बिल पेमेंट केलं. ह्या सगळ्या त्रुटी लक्षात येऊन सुद्धा कुठलंही काम त्याच्यामध्ये बिल पेमेंट थांबवलं गेलं नाही आणि त्याच्यासोबत जवळपास 17,000 ब्रास दगड काढून तो ठेकेदारांनी परस्पर विकला आणि तो जो काही बॅलन्स कमी झाल्याचं दाखवलं त्याचंही जवळपास 4-4.5 कोटी रुपयाचं बिल काढलं. त्याच्या अगोदर 2015 ते 17मध्ये सायंटिफिक लँड फिलिंगचा एक प्रोजेक्ट होता जो खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला दिलेला होता. तो केंद्र सरकारचे 80%, 10% राज्य सरकार आणि 10% महापालिकेचा असा तो प्रोजेक्ट होता सॅटेलाइट सिटीच्या अंतर्गत आणि त्यावेळेला बॉडीसुद्धा अस्तित्वात होती. CAGच्या ऑडिटमध्ये वारंवार त्या संदर्भात रिमार्क मारले गेले. CAGने शेवटच्या रिमार्कमध्ये सांगितलं की अनफ्रुटफुल म्हणजे हे सगळं वाया गेलेले जो खर्च आहे त्याच्यासोबत IIT पवईने काही रिमार्क मारलेले त्यांच्या ऑडिटमध्ये. पण या सगळ्याचं कुठलंही जो दखल आहे ती त्या महापालिका प्रशासनाने घेतली नाही आणि त्यामुळे NGT आणि MPCBने दरमहा 10 लाख रुपये आपल्याला दंड मारला. तो जवळपास 12 कोटीची रक्कम आहे आणि हे सगळं होत असताना महापालिकेतले आत्ता ते जे अधिकारी होते आणि त्यावेळचे जे प्रशासनातले अधिकारी हे सगळे मूग गिळून गप्प बसलेले किंवा त्यांची मुकसंमती या सगळ्याला होती. त्यामुळे एकूण हा जवळपास 64 कोटी रुपये जनतेच्या करातले अक्षरशः लुटले गेलेले आहेत आणि या सगळ्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. या संदर्भातली डिटेल माहिती मी आता तुम्हाला या PPTच्या माध्यमातून देतोय. उभं राहून देऊ का?